नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहतोय जनरल सायन्स इयत्ता 8वी पहिल्या प्रकरणाचं एक्सरसाइज. प्रकरणाचं नाव आहे लिव्हिंग वर्ल्ड अँड क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स. चला मग सुरुवात करूया. आपण पाहूया एक्सरसाइज. पहिला प्रश्न आहे, यूज व्हिटकर मेथड टू क्लासिफाय बॅक्टेरिया, प्रोटोजोआ, फंगी, अल्गी, प्रोकॅरियोटिक मायक्रोब आणि यूकॅरियोटिक मायक्रोब्स. पहा प्रश्न आणि या प्रश्नाचं उत्तर फार मोठं आहे. आपण स्टेप बाय स्टेप डिटेल्ड आन्सर लिहून घेऊ. सोल्युशन आहे, द कॅरेक्टरिस्टिक फीचर ऑफ ईच ऑफ द 5 किंगडम क्लासिफाईड बाय रॉबर्ट व्हिटकर आर. सर्वात पहिला आहे किंगडम मोनेरा. तर पहा याचे कॅरेक्टर्स, ॲब्सेन्स ऑफ वेल डिफाईन्ड न्यूक्लियस और मेम्ब्रेन बाउंडेड ऑर्गनल ही याची विशेषता आहे. ॲब्सेन्स ऑफ मल्टीसेल्युलर बॉडी डिझाईन्स हे आपल्याला सांगता येईल. ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम बिलॉंग टू किंगडम मोनेरा आर युनिसेल्युलर. प्रेझेन्स और ॲब्सेन्स ऑफ सेल वॉल. ऑटोट्रॉपिक और हेटेरोट्रॉपिक मोड ऑफ न्यूट्रिशन अशी त्याचे कॅरेक्टर्स सांगता येतील. सेकंड आहे किंगडम प्रोटिस्टा. दे आर युनिसेल्युलर अँड यूकॅरियोटिक ऑर्गॅनिझम. एकपेशीय आहे. दे कॅन बी ऑटोट्रॉपिक और हेटेरोट्रॉपिक, स्वयंपोषी असतील किंवा परपोषी असतील. सम मेंबर हॅव सिलिया और फ्लॅजेला विच हेल्प इन लोकोमोशन. चला थर्ड, किंगडम फंगी किंवा फंजाय, जसा तुमचा प्रोनाउन्सिएशन असेल. दे मे बी युनिसेल्युलर और मल्टीसेल्युलर अँड यूकॅरियोटिक ऑर्गॅनिझम. देअर बॉडी कन्सिस्ट ऑफ मायसेलियम विच इज मेड अप ऑफ मल्टीसेल्युलर फिलामेंटस लाईक हायफी. They are saprophyte which feed on dead organic material. Their cell wall are made up of tough complex sugar called as chitin, CHITIN. Next is kingdom Plantae. They are multicellular eukaryotic organisms. बहुपेशीय आहे आणि eukaryotic आहे. Their cell wall is made up of cellulose. है ना, त्यांची सेल वॉल सेल्युलोजची बनलेली आहे. फंगीज मध्ये ती चिटिनची बनलेली होती. मोस्ट प्लांट सेल कंटेन क्लोरोफिल, देअरफॉर दे आर ऑटोट्रॉपिक. है ना, बहुतेक वनस्पतींमध्ये क्लोरोफिल आहे म्हणून त्या स्वयंपोषी आहेत. दे आर नॉन मोटाईल आणि ती जास्त हालचाल किंवा लोकोमोशन करत नाही. लास्ट किंगडम ॲनिमॅलिया. दे आर मल्टीसेल्युलर यूकॅरियोट्स. बहुपेशीय आणि यूकॅरियोट्स ते आहेत. सेल वॉल इज ॲब्सेंट इन देम. त्यांच्यामध्ये सेल वॉल नाही आहे, साहजिकच आहे. सेल वॉल फक्त प्लांट सेलमध्ये असते. क्लोरोप्लास्ट इज ॲब्सेंट इन ॲनिमल सेल्स, हेन्स दे हॅव हेटेरोट्रॉपिक मोड ऑफ न्यूट्रिशन. ॲनिमल्समध्ये क्लोरोप्लास्ट नसतं म्हणून ते स्वयंपोषी नसतात, परपोषी असतात. ठीक आहे, अशा प्रकारे हा पहिला प्रश्न संपला. जाऊया दुसऱ्या प्रश्नाकडे. दुसरा प्रश्न आहे, कम्प्लीट द चार्ट. चार्ट दिलाय, त्याच्यामध्ये ते शब्द वापरायचे आहे, जसं की लिव्हिंग ऑर्गॅनिझम, प्रोकॅरियोट, यूकॅरियोट. सुरुवात करूया. डाव्या बाजूला प्रोकॅरियोट्स तिथं आपण म्हणू आणि त्यानंतर यूकॅरियोट्स. यूकॅरियोट दोन प्रकारचे असतात, युनिसेल्युलर आणि मल्टीसेल्युलर. ठीक आहे, मग युनिसेल्युलर यूकॅरियोटचं उदाहरण आहे प्रोटिस्टा, बरोबर आहे. मल्टीसेल्युलरचं आपण लिहू शकतो ॲनिमल्स, त्यानंतर प्लांट्स, आणि काय असतं मल्टीसेल्युलर, बरोबर, फंगी. पाहिजे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे, तुमचे इथं सर्व ऑप्शन संपलेले आहेत, त्यांचं एक नाव द्यायचं राहिलेलं आहे आणि ते म्हणजे किंगडम मोनेरा. ठीक आहे, म्हणून आपण इथं मोनेरा हे नाव लिहून घेऊ.
बरं, पुढचा प्रश्न आहे मॅच द पेअर, फाइंड आउट माय पार्टनर. तर पहा, जोड्या लावताना आपण समोरासमोर लिहून घेऊ. ठीक आहे. मग फंगीची जोडी येईल कॅन्डिडा, प्रोटोझोआ अमिबा, बरोबर आहे की नाही. त्यानंतर व्हायरस बॅक्टेरियोफेज. ठीक आहे. अल्गीचं उदाहरण येईल क्लोरेला. आणि सर्वात शेवटी जे राहिलं ते बॅक्टेरियाचं प्रोकॅरियोटिक. ठीक आहे, सिंपल आहे. योग्य वेळेस स्क्रीनशॉट घेत चला. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. सोपा प्रश्न आहे. स्टेट वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट्स इज ट्रू और फॉल्स. एक्सप्लेन युअर स्टेटमेंट. ठीक आहे. फॉल्स असेल तर एक्सप्लेन करायचं. लॅक्टोबॅसिलस आर हार्मफुल बॅक्टेरिया. तर इट इज फॉल्स है ना. लॅक्टोबॅसिला युजफुल बॅक्टेरिया आहे. ते दह्यामध्ये, ताकामध्ये आढळतात आणि आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टम रिपेअर करतात. देअरफॉर लॅक्टोबॅसिलाय आर युजफुल बॅक्टेरिया. सेकंड क्वेश्चन, सेल वॉल ऑफ फंगी इज मेड अप ऑफ चायटिन. तर हे ट्रू आहे, याला एक्सप्लेन काही करायची गरज नाही. ठीक आहे. सी क्वेश्चन, ऑर्गन ऑफ लोकोमोशन इन अमिबा इज सुडोपोडिया. तर बघा, हे सुद्धा स्टेटमेंट ट्रू आहे. ठीक आहे. देयर इज नो नीड ऑफ एक्सप्लेनेशन. नेक्स्ट क्वेश्चन, टोमॅटो विल्ट इज अ व्हायरल डिसीज. येस, इट इज ऑल्सो करेक्ट. ठीक आहे. मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज लाईक करा आणि आपल्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. थोडा मोठा प्रश्न आहे. गिव्ह आन्सर. पहिला प्रश्न, स्टेट द मेरिट ऑफ व्हिटकर्स मेथड ऑफ क्लासिफिकेशन. तर पहा, युनिसेल्युलर अँड मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम आर केप्ट अंडर सेपरेट कॅटेगरी. हे आपल्याला सांगता येईल. ऑटोट्रॉप्स अँड हेट्रोट्रॉप्स आर प्लेस इन सेपरेट ग्रुप. हे सुद्धा सांगता येईल. अ सेपरेट किंगडम वॉज असाइन्ड टू फंगी बिकॉज इट्स मोड ऑफ न्यूट्रिशन. त्याचं मोड ऑफ न्यूट्रिशन वेगळं होतं, सॅप्रोफाइट्स होते. इट इज मोर नॅचरल दॅन टू किंगडम क्लासिफिकेशन. आणि टू किंगडम क्लासिफिकेशन दिलं होतं कार्लस लिनियस यांनी. प्रोकॅरियोट्स आर प्लेस अंडर सेपरेट कॅटेगरी मोनेरा. आणि हे काही फायदे आपल्याला मेरिट्स व्हिटकर क्लासिफिकेशनचे सांगता येतील. सेकंड क्वेश्चन, राईट द कॅरेक्टरिस्टिक ऑफ व्हायरसेस. तर पहा, व्हायरसेस आर स्मॉलर अँड सिम्पलर दॅन बॅक्टेरिया. आकाराने लहान आहे, ते अतिसूक्ष्म आहे आणि फक्त इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप खालीच ते दिसतील. बरोबर आहे की नाही. दे आर कन्सिडर्ड टू बी द बाउंड्री लाईन ऑफ लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग थिंग्स. ते सजीवही नाही आहेत, निर्जीवही नाही आहेत. बरोबर. दे आर ऑब्लिगेट पॅरासाइट अँड कॅनॉट लिव्ह ऑन देअर ओन. परजीवी आहेत, स्वतःहून ते राहू शकत नाही. दे कॅनॉट मल्टिप्लाय ऑन देअर ओन. दे रिक्वायर लिव्हिंग ऑर्गॅनिझम टू मल्टिप्लाय. स्वतःहून ते नाही मल्टिप्लाय होत, त्यांना सजीव मेकॅनिझम लागतं. Viruses consist of genetic material DNA or RNA surrounded by protective coat of protein. ठीक आहे. Viruses are responsible for causing many dreadful diseases in plants, animal and even in human beings. लेटेस्ट उदाहरण आहे तुमचा कोविड व्हायरस. ठीक आहे ना, कोरोना व्हायरस. भरपूर झालं एवढं. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. एक्सप्लेन द न्यूट्रिशन इन फंगी. छोटा प्रश्न आहे. तर पहा, द मोड ऑफ न्यूट्रिशन इन फंगी इज सॅप्रोट्रॉपिक अँड दे आर कॉल्ड ॲज सॅप्रोफाइट. मृतोपजीवी आपण त्यांना म्हणतो. ठीक आहे. इट इज मोड ऑफ न्यूट्रिशन इन विच अन ऑर्गॅनिझम ऑब्टेन इट्स न्यूट्रिशन फ्रॉम डिकेइंग ऑर्गॅनिक मॅटर. कुजणाऱ्या सेंद्रिय वस्तूवर हे यांचं पोट भरतं.
नेक्स्ट क्वेश्चन, विच लिव्हिंग ऑर्गॅनिझम आर इन्क्लुडेड इन द किंगडम मोनेरा? आता बघा, फक्त उदाहरणं सांगून चालणार नाही, कारण मोठा प्रश्न आहे. ऑर्गॅनिझम विथ फॉलोइंग कॅरेक्टरिस्टिक आर इन्क्लुडेड अंडर द किंगडम मोनेरा. म्हणून एक एक कॅरेक्टर आपल्याला सांगावं लागेल. ॲब्सेन्स ऑफ न्यूक्लियस अँड मेम्ब्रेन बाउंड ऑर्गनेल्स, ते मोनेरामध्ये येतील. प्रेझेन्स ऑर ॲब्सेन्स ऑफ सेल वॉल, हा क्रायटेरिया फॉलो करायचा. कॅन बी आयदर ऑटोट्रॉपिक और हेटेरोट्रॉपिक, मोनेरामध्ये येणारे ऑर्गॅनिझम स्वयंपोषी असतील किंवा परपोषी असतील. अँड सगळ्यात महत्त्वाचं, आर ऑल युनिसेल्युलर अँड इन्क्लूड मेनली बॅक्टेरिया अँड ब्लू ग्रीन अल्गी. भरपूर झालं. पुढचा प्रश्न सोपा प्रश्न आहे. आय डोंट हॅव ट्रू न्यूक्लियस, सेल ऑर्गनेल और प्लाझ्मा मेम्ब्रेन. उत्तर येईल मोनेरा. आय हॅव न्यूक्लियस अँड मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गनेल. उत्तर येईल प्रोटोझोआ. आय लिव्ह ऑन डिकेइंग ऑर्गॅनिक मॅटर. इझी आहे, उत्तर आहे फंगी. आय रिप्रोड्यूस मेनली बाय सेल डिव्हिजन, आणि त्याचं उत्तर येईल बॅक्टेरिया. ठीक आहे. आय कॅन प्रोड्यूस माय रिप्लिका. कोण आहे असा? बरोबर, व्हायरस. व्हायरसेस आपण त्याला म्हणू. आय एम ग्रीन बट डोंट हॅव ऑर्गन. साहजिकच शेवाळ, अल्गी. पुढचा प्रश्न, ड्रॉ नीट अँड लेबल डायग्राम्स. आकृत्या काढायच्या आहे आणि शक्य असेल त्यांना नावं द्यायची. पहिला आहे डिफरंट टाइप्स ऑफ बॅक्टेरिया. तर पहा, हे तुमच्या पुस्तकातूनच मी घेतलेलं आहे. त्यानंतर पॅरामोशियम. तर पहा, हेअर लाईक प्रोजेक्शन, त्याला आपण म्हणतो सिलिया. त्यानंतर हा जो काही भाग तुम्हाला दिसतोय त्याला आपण म्हणू कॉन्ट्रॅक्टाईल व्हॅक्युअल. हे आहे न्यूक्लियस, याला मॅक्रो न्यूक्लियस असं सुद्धा म्हणतात, कारण त्या आकाराने मोठा आहे. आणि त्यानंतर हे आहे फूड व्हॅक्युअल. ठीक आहे, योग्य वेळेस स्क्रीनशॉट घ्या आणि लिहून घ्या. पुढची आकृती आहे बॅक्टेरियोफेज. ही तुमच्या पुस्तकात दिलेली नाही आहे, थोडं व्यवस्थित बघा. आयदर तुम्ही इंटरनेटवर सर्च करून आकृती काढून घेऊ शकता, ही जर तुम्हाला काढायला कठीण वाटत असेल तर. याचा वरचा जो भाग आहे डोक्याचा, त्याला आपण म्हणू हेड. त्यानंतर हा जो काही भाग आहे याला आपण म्हणू कॉलर. पायाजवळ आहे टेल फायबर. त्यानंतर ही आहे त्याची बेस प्लेट. ठीक आहे. आणि याच्यामध्ये तुम्हाला DNA किंवा RNA काढायचा आहे एक. ठीक आहे. मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा. प्लीज विसरू नका प्लीज. शेवटच्या प्रश्नाकडे जाऊया. अरेंज द फॉलोइंग इन असेंडिंग ऑर्डर ऑफ साइज. बॅक्टेरिया, फंगी, व्हायरसेस, अल्गी. तर पहा, सर्वात आकाराने लहान असतात व्हायरसेस, त्यानंतर बॅक्टेरिया, त्यानंतर थोडे मोठे फंगी, आणि सर्वात मोठे या चारींपैकी असतील अल्गी. ओके, आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिलात म्हणून मी तुमचा आभारी आहे. धन्यवाद.